राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। भंडारा शहरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भंडारा नगर परिषद निवडणुकीकरिता नगराध्यक्ष पदाकरिता जयश्री रवींद्र बोरकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसच्या वतीने मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, जिल्हा अध्यक्ष मोहन पंचभाई, भंडारा शहर अध्यक्ष धनराज साठवणे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते जलाराम मंगल कार्यालयापासून सुरुवात होत गांधी चौक येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मुस्लिम लायब्ररी चौक येथील कार्यालयात दाखल झाले। यावेळी सर्व प्रभागातील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा विजय असो अशा घोषणाबाजी देण्यात आल्या। सदर रॅलीत शहरातील मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते। भंडारा शहरातलं नामांकन पत्र दाखल करण्यासाठी काँग्रेस आणि आमचे जे अलायन्स आहे त्यांच्यामध्ये पाहिलेला उत्साह आणि जनतेमध्ये सुद्धा आज भंडारा शहरामध्ये असलेल्या मग शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, जे आज सत्तेमध्ये आहे, या सगळ्यांचा भ्रष्टाचार हा जनतेच्या लक्षात आहे। भंडाऱ्याची जी दुर्दशा गेल्या 10 वर्षात या तिघांनी मिळून जी केलेली आहे ती भंडारा शहराच्या जनतेला समजलेली आहे। काँग्रेस आणि काँग्रेस अलायन्स या सगळ्या घटकाच्या लोकांनी आणि भंडारा शहरातील जनतेचा आशीर्वाद हा काँग्रेस आणि काँग्रेस अलायन्सच्या सोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे। बहुमतानं या ठिकाणी आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार असतील, आमचे सदस्य असतील, ते निवडून येतील। हीच परिस्थिती मग भंडारा जिल्ह्यातील अजून 3 भंडारा सोडून त्याही नगरपालिकेमध्ये आहे। गोंदिया जिल्ह्यामध्येही 4 नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्याही निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि अलायन्स आपल्याला बहुमताने निवडून आलेलं पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरुवातीला आम्ही सांगितलेलं होतं की त्या ठिकाणचे नेते आणि कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे अलायन्स होणार, नाहीतर मग त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढाई पण केली जाईल। तसंच चित्र आज संपूर्ण महाराष्ट्रात दिसते आहे। पण मला असं वाटतं की सरकारच्या विरोधात लोकांचं मॅन्डेट आहे, लोकांचा तीव्र विरोध आहे। मग शेतकरी असेल, बेरोजगार असेल, महागाई असेल, या सगळ्या मुद्द्याला घेऊन आणि कायदा सुव्यवस्था हा संपूर्ण संपुष्टात आलेला आहे, हे सगळे मुद्दे आज जनतेच्या डोक्यात आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात तीव्र चीड आपल्याला जनतेमध्ये पाहायला मिळते आणि म्हणून महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त सदस्य महाराष्ट्रामध्ये निवडून येतील। आज काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षाची पदाची उमेदवारी मला आज दिलेली आहे, तर तो आज नामांकन अर्ज आम्ही इथे भरलेला आहे। आज मी सांगू इच्छिते की उमेदवारी भरताना जो उत्साह, जल्लोष जनतेने भरभरून आशीर्वाद दिलेला आहे की आप आगे बढ़ो। मला हेच सांगायचं आहे की भंडारा शहरामध्ये 4 वर्षामध्ये इलेक्शन झालेले नाही आहेत आणि त्याच दरम्यान प्रशासक राज इथे चाललेला होता नगर परिषदला। तर आज आपल्या भंडारा शहराची अशी परिस्थिती झालेली आहे की आपण आज पायी सुद्धा चालू शकत नाही आणि हुकुमशाही एक प्रकारची इथे भंडारा नगर परिषदमध्ये चालत होती। पण इथे आज आपल्या भंडारा शहरामध्ये नगर परिषदमध्ये 18 नगरसेविका असणार आहेत आणि 1 नगराध्यक्ष असणार आहेत, म्हणजे पूर्ण 19 महिला आपल्या तिथे राहणार आहेत आणि महिला शक्ती ही दृढ निश्चयाने, जिद्दीने, उत्साहाने काम करत असते आणि त्याच उत्साहाने नगराध्यक्ष जर झाली तर मी त्याच उत्साहाने भंडारा शहर सुशोभित करणार आहे। आणि राहिला प्रश्न माझ्या महिलांचा, तर सर्वप्रथम मी माझ्या महिलांसाठी भंडारा शहरात कुठेही शौचालय नाही आहे, घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे, ते कसं दूर करता येईल। मच्छरांचं साम्राज्य वाढलेलं आहे आणि कुठेही न थांबता माझ्या संपूर्ण शहराला मी सुशोभित करीन, इतकी ग्वाही मी देते। शशिकांत भोयर, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, भंडारा।
आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.